माझ्याकडनं जे केलं जातं ते त्यांना आवडतं. म्हणजे आय एम अ गुड काउन्सिलर हे प्रत्येक माझ्या मैत्रिणीचं म्हणणं आहे. सो या मे बी पण मला नाही माहिती. आई वडिलांनंतर किंवा अजून जे क्लोज फ्रेंड्स असतात ज्यांना एक पहिला कॉल जातो त्यातली एक ती आहे की कितीही वाजू दे काहीही असू दे नंदा ऐक ना असं असं झालंय. एक क्रायसिस सिच्युएशन मध्ये एक SOS नंबर हा असतो. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ आणि आपण विविध कार्यक्रम सोहळ्यांना जातो आणि विविध कलाकारांची भेटतो आणि यातच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा असेल की सगळे कलाकार एकत्र जमतात आणि त्यात मग तुमची लोकप्रिय आवडती अभिनेत्री तिला तर भेटावंच लागेल. ज्ञानदा आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि सगळ्या फॅमिलीला पुन्हा एकदा भेटून काय एक फिलिंग असते, कारण एक कुटुंब झालेलं असतं. खूप छान वाटतंय, खूपच छान वाटतंय सगळ्यांना परत भेटून किंवा सगळ्या नवीन नवीन मालिकांना बघून. इतके छान छान प्रोमोज येत आहेत. काहींचं पुनरागमन झालेलं आहे. काही नवीन चेहरे स्टार प्रवाहावरून आपल्या भेटीस येत आहेत. सो सगळंच खूप छान आहे आणि प्रत्येक वेळी स्टार प्रवाहाचा कुठलाही इव्हेंट असो तो स्टार प्रवाह परिवारचा इव्हेंट असतो. त्याच्यामुळे त्या परिवाराचे सदस्य असल्या कारणाने त्या हक्काने मला बोलावलंही गेलं आणि त्या हक्काने मी आलेही. सो मजा आहे. आजही तेवढीच एन्जॉयमेंट आहे आणि मी खरंच खूप मजा करणार आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक इव्हेंटला ती एक पॉझिटिव्हिटी प्रत्येक आर्टिस्टला मिळते खरं तर स्टार प्रवाहाच्या. कारण नुसतंच स्टार प्रवाह परिवार हे असं फक्त बोललं जात नाही, ते अंमलातही आणलं जातं आणि वाईब्सही त्याच आहेत. त्याला काही वादच नाही. म्हणजे ते फक्त बोलण्यापुरतं नाही आहे. त्याची प्रचिती प्रत्येक वेळी आम्हाला चॅनलकडनं येत असते. सो हॅट्स ऑफ टू देम. स्टार प्रवाहाच्या संबंध टीमला ह्या निमित्ताने मी थँक्यू म्हणून. थँक्यू इज सच अ स्मॉल वर्ड ॲक्च्युली. पण त्यांनी आत्तापर्यंत जे काही केलं आहे आणि ते आत्ताही जे काही करतायत ते शब्दात मांडण्याच्या पलीकडचं आहे आणि ते सतत करतायत. म्हणजे ती एक कन्सिस्टन्सी पण वाखाणण्याजोगी आहे. खूपच छान आहे आणि ह्या टीमचा मी एक छोटासा भाग आहे. त्याचा मला नेहमीच सार्थ अभिमान राहील. सेटवर असणं मिस करतेस तू? प्रचंड मिस करते. आमचं काय म्हणतो, आमचा कानिटकरांचा वाडा, आमचं एकत्र जेवण सगळ्यांचं, सगळंच खूप मिस करते. अप्पूला रोज कॅमेऱ्यासमोर आणणं मिस करते. सगळंच मिस करते. बट लवकरात लवकर काहीतरी नवीन घेऊन येईन हीच आशा आहे. मॅनिफेस्टेशन चालू आहे. लवकरच आम्ही तुला बघू अशी खरं तर इच्छा व्यक्त करतो. पण मला असं वाटतं ज्ञानदा म्हणून काही मी प्रश्न विचारते त्याच्यातून तू उलगडता येईल. आपण ना अनेकांचं कौतुक करत असतो की यांचं काम चांगलं आहे किंवा या व्यक्तीचा हा गुण चांगला आहे. तुला स्वतःबद्दल काय वाटतं? कोणती गोष्ट आहे जी तुला वाटते आवडते? प्रॉब्लेम आला एखादा तर ती हँडल करायची पद्धत मला माझी आवडते. म्हणजे अरे हे का झालं हे फार नाही होत. म्हणजे ते फ्रस्ट्रेशन माझ्याकडनं फार नाही व्यक्त केलं जात. अच्छा हे झालंय आता काय, त्या आता काय वरती जास्त भर असतो. ते जास्त ते मला आवडतं माझं. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींचं हे म्हणणं आहे की मी त्यांच्यासाठी मी चांगली काउन्सिलर आहे फॉर देम. माझ्यासाठी ऑब्व्हियसली त्यांची मला मदत होते, पण नेहमी त्यांना जेव्हा माझी मदत लागते, म्हणजे एक फिजिकल मदत असो किंवा मेंटली आपल्याला मदत खूप लागते आपल्या मित्रपरिवाराकडनं. आणि ते माझ्याकडनं जे केलं जातं ते त्यांना आवडतं. म्हणजे आय एम अ गुड काउन्सिलर हे प्रत्येक माझ्या मैत्रिणीचं म्हणणं आहे. सो या मे बी. पण मला नाही माहिती. म्हणजे मी तेवढं फोकस नाही केलंय त्या गोष्टीवर कधी. असं मला स्वतःला एक्झामिन नाही केलंय मी तेवढं. पण येस, म्हणजे माझी जी डिझायनर आहे, स्टायलिस्ट आहे देविका मांजरेकर,
खूप जवळची मैत्रीण आहे माझ्या आणि तिचंही हे म्हणणं आहे की मी काउन्सिलर खूप चांगली आहे त्यांच्यासाठी, ऑब्व्हियसली माझ्यासाठी नाही, पण या ती एक क्वालिटी माझ्यातली चांगली असेल कदाचित तिच्या म्हणण्यानुसार. देविकालाच बोलूया का आपण? हे प्लीज कम देविका, प्लीज कम. कारण ते उत्तम असं छान एक्सपेरिमेंटल केलेलं मला प्रचंड आवडलंय, तर त्यासाठी तुझं कौतुक. आणि ज्ञानदाला मी तिच्याबद्दलच विचारत होती की तिच्याबद्दलची कोणती गोष्ट तिला आवडते. तू सांगू शकशील की तिच्याबद्दल व्यक्तिमत्वाबद्दल तुला काय आवडतं? अरे हा अगदी पॉइंट ब्लँक टाकलायस तू. आय डोंट अंडरस्टँड मी कुठून सुरुवात करू टॉकिंग अबाउट ज्ञानदा. म्हणजे माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत आता. एकतर आम्ही प्रोफेशनलीही काम करतो, आमची मैत्रीही तेवढी आहे. एका वेळेला दोन्ही खूप सुंदर मॅनेज होतं आणि एक बहीण म्हणून ती जास्त एक मेजर रोल प्ले करते माझ्या आयुष्यात. की देर इज एनी इश्यू, काहीही कुठल्याही लेवलचा काहीही प्रॉब्लेम असो, देर इज वन पर्सन ज्याला मी जर आई वडिलांनंतर किंवा अजून जे क्लोज फ्रेंड्स असतात ज्यांना एक पहिला कॉल जातो त्यातली एक ती आहे की कितीही वाजू दे काहीही असू दे, नंदा ऐक ना असं असं झालंय. एक क्रायसिस सिच्युएशन मध्ये एक SOS नंबर हा असतो. मला हे असं आवडतंय हा, तुम्ही तुझं एक वेगळं प्रोफेशन, तिचं ही मैत्री आहे. वुमन सपोर्टिंग वुमन जे आहे ना ते फार कमी झालंय असं वाटतंय का तुम्हाला? की ही गरज आहे सध्या की तुम्ही आपल्या मैत्रिणीसाठी किंवा आपली जी सोबत आहे त्यांच्यासाठी उभं राहणं किंवा त्यांना सोबत असणं? ॲब्सल्युटली दॅट मेक्स अ बिग डिफरन्स आणि ते खूप मॅटर करतं. बिकॉज ॲज फ्रेंड्स यू स्टे टुगेदर, यू पार्टी टुगेदर, यू हॅव अ गुड टाइम टुगेदर, ऑल्सो यू ग्रो टुगेदर ॲट द सेम टाइम. आणि कुठेतरी ऑनेस्टली मी डेली सोप्स वगैरे नव्हते करत फॉर द लॉंगेस्ट टाइम्स. आय वॉज इन टू फिल्म्स अँड वेब सिरीज. इफ देर इज वन ह्युमन हू गॉट मी इन टू डेली सोप्स आणि ज्यांनी मला खूप पुश केलं की कर कर कर, इज धिस लेडी. म्हणजे ठिपक्यांची रांगोळी जर मी करायला लागले तर ह्या मुलीमुळे. अँड देन आता मी इतर शोज करते प्रवाहाचे, बट एक एंट्री गेट या ताईंनी उघडून दिलेला माझ्यासाठी प्रवाहाचा. छान वाटतं की या सोहळ्याच्या निमित्तानं मला हे नाते छान त्याच्याबद्दल बोलता आलं. पण ज्ञानदा देविकाबद्दल सांगायचं झालं तुला, तिने कौतुक केलंय बरोबर. हो आय नो. देविकाचं मला सतत अगं टेन्शन असतं माहिती आहे का, कारण ती जशी मी आहे ना आता दिसते त्याच्या कम्प्लीट अपोजिट आहे देविका. कारण तिच्या आयुष्यात तिच्या डोक्यावर जर एखादा प्रॉब्लेम कोसळला, काय करायचं हे तिला कळतच नाही. आय विविडली रिमेंबर, आणि तो दिवस ती वेळ मी ना विसरूच शकत नाही. देविका एक फिल्म करत होती आणि तिथे तिला खूप एकटं वाटत होतं. त्यात तिला कळत नव्हतं सगळ्या गोष्टी मॅनेज मी कशा करू, काय म्हणजे तिलाच कळत नव्हतं तिला काय होतंय का. तिच्या पिरियड जवळ आलेला आणि शी वॉज PMSing आणि ते मूड स्विंग्स होते, काहीच कळत नव्हतं. पण तिने फोन केला की अगं असं रडत रडत तिने मला फोन केला. म्हणजे तुला काय होत, मी येऊ का तिकडे सेटवर? बरं ते भलतीकडे होतं, म्हणजे साधारण एक ST पकडून होते मी 7-8 तासांचा प्रवास करून समुद्र पारच. हो. पण मग थोड्या वेळाने मग तिला रडू द्यायचं, ते सगळं एक म्हणजे आहे. बट ऍट द सेम टाइम तीही माझी मोठी बहीण बरेचदा झाली आहे. म्हणजे आम्ही दोघी आहे ना खरं तर, म्हणजे ही मोठी आहे, देविकाची लहान बहीण आहे परी आणि माझा लहान भाऊ आहे केदार. योगायोगाने ते दोघंही सेम फील्डमध्ये काम करतात, आम्ही दोघी सेम फील्डमध्ये काम करतो. पण आम्हाला दोघींनाही मोठं सिबलिंग नाहीये कोणी, म्हणजे मला मोठं भाऊ बहीण नाहीये, हिला मोठं भाऊ बहीण नाहीये. पण प्रत्येक वेळी ते खूप नॅचरली घडत गेले की एक मोठ्या सिबलिंग प्रमाणे सोबत राहणं हे माझ्याकडनंही तिच्यासाठी झालेलं आहे, तिच्याकडनंही माझ्यासाठी झालेलं आहे. खूप गोष्टींना तिला असं कधी कधी तिला फोर्स करायला लागतो, कधी कधी तिला एक ते म्हणजे ढकलून दिलं की पुढे काय करायचं ते तिला माहिती आहे, पण ते ढकलणं खूप गरजेचं असतं. हा, आणि मला कधी कधी थांबवणं खूप गरजेचं असतं. सो त्या गोष्टी
म्हणजे ते फारच असं yin yang. सोबत असल्यावर तो बॅलन्स आहे ना तो घडतो आणि मला वाटतं ही छान मैत्री अशीच फुलत राहू दे, हे नातं असं छान टिकून राहू दे. तुम्हाला शुभेच्छा आणि आजचा सोहळा एन्जॉय करा. थँक्यू सो मच. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.